मी तुम्हाला 29 तारखेचं म्हणजे कालचं उच्च न्यायालयामधलं ही पिटिशन दाखवतोय. याच्यामध्ये हा जो पिटिशनर आहे हा शेठ मोतीशाह लालबाग जैन चॅरिटेबल ट्रस्ट म्हणजे एक सामाजिक संस्था आहे, एक व्यक्ती नाहीये. हा समाज काय करतोय? या समाजाने ह्या ट्रस्टला थांबवलं पाहिजे ना. समाज म्हणून शब्द वापरला तो ह्याच्या करतात, सगळेच नव्हे. जैन धर्मीय तमिळ भाषिक आहेत, मराठी भाषिक आहेत, बिहारी आहेत, युपीवाला आहेत. जैन धर्म नंतर उशिरा राजस्थान आणि त्यात शेवटला गुजरातला गेला. जैन धर्म म्हणजे गुजराती नव्हे, पण हे टिपिकल गुजराती मारवाडी परप्रांतीय जे आता आलेले आहेत, मुद्दाम शब्द वापरते परप्रांतीय गुजराती मारवाडी, यांनी हे राजकारणाकरता हे सगळं चालू केलेलं आहे. 2000 वर्ष जैन धर्म महाराष्ट्रामध्ये आहेत. सर्वात जास्त तीर्थक्षेत्र जैन धर्माची महाराष्ट्रामध्ये आहेत. एवढ्या वर्षामध्ये कधी जैन धर्मियांनी अशा प्रकारची मागणी केलेली नाही. महाराष्ट्रामध्ये जैन धर्मीय फक्त 4% आहेत, बाकीचे 96% आहेत. आज मानवी उत्क्रांती जर बघितली तर आम्ही मिश्राहारी आहोत ना, फक्त शाकाहारी नाही आहेत. अनेक लोक मांसाहारी पण खातात, मिश्राहार पण खातात. तर या पूर्ण मानवी साखळीला तोडण्याकरता ही जी जुलूम जबरदस्ती चाललेली आहे एका विशिष्ट जैन समुदायाची, पूर्ण समाज म्हणत नाही मी, विशिष्ट जैन समुदाय आहे, विशेषतः राजस्थान का गुजरातवरून आता नवीन इथे आलेले आहेत, इथल्या राजकारणामध्ये घुसलेले आहेत आणि राजकीय मतांचं ध्रुवीकरण करण्याकरता जाणून बुजून अशी पिटिशन्स फाईल करतात. बरं, हायकोर्टाने किती वेळ ह्याच्यावरती ऑर्डर द्यायची? गेली 4 वर्ष हायकोर्ट ह्याच्यावरती काम करताय ना. दरवर्षी जायचं हायकोर्टाचे उमरे घासायचे आणि पुन्हा काहीतरी नवीन पिटिशन फाईल करायचं. म्हणजे हे हायकोर्टाची जी शक्ती आहे ती पण तुम्ही वाया घालवताय. हायकोर्टात दुसरी काही कामं नाहीत का? एकदाच ऑर्डर देणार हायकोर्ट, लाईफ टाईम ऑर्डर झाली पाहिजे ती. दरवर्षी काय हायकोर्टने पिटिशन फाईल करतात? हे जाणून बुजून फक्त विशिष्ट समुदायाला चाळवायचं, चाव्या मारायच्या, धार्मिक वाद निर्माण करायचे आणि कुठेतरी मतांचं ध्रुवीकरण करायचं, हे अशा गोष्टी आहेत. जैन लोकांच्या नावाने मध्यंतरी जैन शौचालय सुरू करण्यात आलं होतं. कारण जैन धर्माची शौच करायची पद्धत काय वेगळी असते काय? सारखंच करतात ना, हिंदूंसारखं मुस्लिमांसारखं शौच काय वेगळं करत नाहीत ते. जैन धर्मा नावाने शौचालय निर्माण करायचं, जैन धर्मा नावाने काहीतरी वेगळ्या गोष्टी सुरू करायच्या. आता हे नवीन पर्युषण चांगलीच गोष्ट आहे ना, सगळ्यांच्या आरोग्याकरता खरोखर चांगली गोष्ट आहे. पण ते तुमचा धर्म आहे तो तुमच्या घरात ठेवा. घराच्या बाहेर धर्म येताच कामा नये. तुम्हाला नाही खायचंय, नको खाऊ. आज तुम्ही मांस मटणावरती बंदी घालताय, उद्या कांदा लसूणवरती बंदी घालाल. सगळे कांद्यावरची शेतं बंद करायला लागतील, दुकानं बंद करायला लागतील. आज मांस मटणाची दुकान तुम्ही बंद करायला सांगताय पालिकेला. पालिका कोणाची हो? महाराष्ट्र समुद्रातून मिळणाऱ्या उत्पन्नावरती त्यांचं अन्न सुरू असतं. माशाशिवाय ते जगत नाहीत, रोज खातात मासे. त्यांना तुम्ही सांगाल तुम्ही विक्री आणि वितरण बंद करा, तर चुकीचं आहे ना ते. तुम्ही बाहेरून आलात, इथे उपजीविका करण्याकरता आलेले आहेत. तुम्हाला आम्ही इथे बोलवलेलं नाहीये. जे कोणी जैन धर्म आता हे जे मागणी करते ना, मी सगळ्या जैनांचं बोलत नाहीये, जैन मराठी पण आहेत, ते आमच्याशी मिळून मिसळून या संस्कृतीमध्ये पूर्णपणे विरोध झालेले आहेत. पण हे जे बाहेरून आलेले आहेत ना स्थलांतरित, हे जाणून बुजून ह्या गोष्टी करतायत. म्हणून याच्यावरती आमचा राग आहे, 100% याचा निषेध आहे, याला विरोध आहे. आणि ह्या विरोधाकरता आज आम्ही आयुक्तांकडे आलो होतो. आयुक्त भेटले नाहीत, मग अतिरिक्त आयुक्तांना भेटलो, इतर अधिकाऱ्यांना भेटलो आणि त्यांना आम्ही आमच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. 2019चा राज्य शासनाचा शासन निर्णय आहे, पालिकेला दिलेला, तुम्हाला हवं तर मी त्याची कॉपी देईन, की तुम्ही त्या स्थानिक पातळीवरती लोकांची भावना लक्षात घेऊन ठराव करून त्याप्रमाणे निर्णय घ्यावेत. काल एक कोर्टाने तेच सांगितलेले आहे पालिकेला. नाशिक, पुणे, मुंबई आणि मीरा भाईंदर 4 पालिकेचा काल विषय होता कोर्टामध्ये. मी स्वतः एक वकील आहे, त्यामुळे जास्त जाणत याच्याबद्दल मला माहिती आहे. त्यांनी सांगितलेलं की पालिकेने आपल्या स्तरावरती याचा निर्णय घ्यायचा आहे. राज्य शासनाचा GR खूप चांगला आहे, पण राज्य शासनाच्या पण शासन निर्णयामध्ये 2 दिवसाचं त्यांनी एक सूचना केलेली आहेत, म्हणजे आजचा दिवस आणि पुढचा 7वा दिवस. तर ह्याच्यावरती पण आमचं आक्षेप आहे की का म्हणून करायचं, कोणावर जबरदस्ती लादणं हे शासनाचं काम नाही. शासनाने फक्त सूचना करावी, आवाहन करावं, तिथपर्यंत ठीक आहे. पण कुठल्याही जैन धर्मियाने जे शेजारी आहे तो मुस्लिम आहे, त्या शेजारी तो ख्रिश्चन आहे, समोरचा आहे तो हिंदू मराठी असेल किंवा इतर भाषिक असेल, दक्षिणात्य असेल, त्याने काय खावं काय खाऊ नये, त्याच्याकरता कुठलं दुकान उघडं असावं कुठलं उघडं असू नये, हे 4% धारी लोकांनी ठरवू नये. त्या 4%तले पण हे 0.5% लोकच आहेत जे ही जबरदस्ती करतात. ह्याचा निषेध आहे आणि ह्याच्या मागे जे राजकीय नेते आहेत त्याचा विशेष निषेध आहे. पुढली आता निवडणूक जवळ येते, आम्ही पण त्याचा विचार करू की ह्याचा निषेध कुठल्या पद्धतीने व्यक्त करायचा ते, है ना. एवढंच बोलतो, पत्रकारांकरता एवढी बातमी पुरेशी आहे. तुम्हाला कोणाला याच्याबद्दल काय माहिती हवी असेल तर आपल्याकडे मिळेल. सांगितलेलं आहे की आम्ही कधी ह्या टाईपचं 7 दिवसाचं, 8 दिवसाचं, 10 दिवसाची बंदी आम्ही मान्य करणार नाही. शासनाने 2019ला आम्हाला एक गाईडलाईन दिलेली आहे की तुम्ही 2 दिवस हे करा, असं हे आहे.
पण शासनाचे पण जे जी आर आहे ना त्याच्यामध्ये तिथी व्यक्त केलेली आहे, तारीख व्यक्त केलेली नाही. काय काय कुठल्या परिक्षणामध्ये मटणाची दुकानं कधी बंद ठेवायची ह्याची तिथी दिलेली आहे, तारीख दिलेली नाहीये. आणि तिथी ही 12 ते 12 चालत नाही, तिथी ही सूर्योदय आणि सूर्यास्ताप्रमाणे चालते. तर त्याप्रमाणे सर्व नागरिकांना, सर्व दुकानदारांना माझं स्वतःचं मराठी एकीकरण समिती म्हणून आव्हान आहे की तुम्ही जर पालिकेने हा निर्णय लादलाच तर तिथीनुसार आपली दुकानं उघडा पुन्हा आणि त्याच दिवशी मटण मच्छी विकणं चालू करा. उलटा वाला इस बार बोल हा, तसं केलं पाहिजे. हा.